हॅलो फ्रेंड, मित्रांनो, आज आपण बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाला सुरुवात करतोय. कारण या अगोदरचे 1-2 व्हिडिओ झाले असतील, ती बेसिक माहिती वगैरे असतील. आज खरी सुरुवात होती आपली. ठीक आहे. त्याआधी थोडक्यात याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल. या लेक्चरमध्ये आपण बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते बघणार आहे आणि त्याविषयी माहिती बघणार आहे. ठीक आहे मित्रांनो. टॉपिकची नावे व त्यांची माहिती. आता तुम्हाला टॉपिक एकूण किती आहेत ते माहीतच असेल. 11 टॉपिक आहेत. किती? 11 टॉपिक आहेत. हा सब्जेक्ट ALP CBT 2 पार्ट ए जो 100 मार्काचा असतो, 100 मार्काचा, त्यामध्ये 50 मार्कला हा सब्जेक्ट आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे बघा. का तर पार्ट ए वर मेरिट लागते. एलपीचं सायको टेस्ट आणि CBT 2चा पार्ट ए यावरती मेरिट डिपेंड असतं. आणि या 100 पैकी 50 मार्काला तुम्हाला हा सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये 11 चॅप्टर आहेत. ते आपण बेसिक पासून रेल्वेला CBT 2 LPला पडलेले प्रश्न घेऊन कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघायचे, सर्व लेक्चर व्यवस्थित बघायचे आणि तेवढंच करा आणि रिव्हिजन करा प्रश्नांची, बस. बाकी तुम्हाला पुस्तक असं थेअरीसाठी कोणतं वापरायची गरज पडणार नाही. एवढ्या चांगल्या प्रकारे मी शिकवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ही बॅच ALP CBT 2चा अभ्यास करणारे पण लावू शकतात आणि CBT 1चा ज्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे ते पण आत्ताच जॉईन करून CBT 2चा पण हा सब्जेक्ट कव्हर करून घेऊ शकता. ठीक आहे. या अधिक माहितीसाठी तुम्हाला हा नंबर तर दिलेला आहेच. कोणता? 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशी बॅच जॉईन करायची वगैरे तुम्ही डिटेल घेऊ शकता आणि बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो. चला आपण आता टॉपिकला सुरुवात करूया. बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग हा सब्जेक्टचं नाव आहे. टॉपिक तुम्हाला 50 मार्कला असणार आहे CBT 2 मध्ये. बाकी डिटेल तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. मेरिट कसं लागतं काय हे सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यामुळे ते आपण इथं डिस्कस करणार नाही. आपल्याला सब्जेक्टला सुरुवात करायची आहे. सब्जेक्टमधला पहिला टॉपिक आहे तुमचा एकक व मोजमापन. त्याला युनिट्स अँड मेजरमेंट म्हणतात. आता बऱ्याच जणाला वाटत असेल की सर हा फिजिक्समध्ये झालेला आहे, भौतिकशास्त्रामध्ये, विज्ञानमध्ये. हो, झालेला आहे. पण किती? 50%. 50% एक्स्ट्रा यामध्ये आहे. लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटेल की आपण हा चॅप्टर युनिट अँड मेजरमेंट आपला विज्ञानमध्ये झालेला आहे, त्याच्यावरच आपण पेपर देऊन होईल. अजिबात नाही. तिथं तुमची निम्मी मार्क तुम्हाला भेटू शकतात यावर येणाऱ्या प्रश्नामध्ये. यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न तर 100% दिसतील. बरोबर. 50 मार्काला 11 चॅप्टर आहेत. 11 चॅप्टर 50 मार्काला. तर एक चॅप्टरचा विचार केला तर प्रत्येक चॅप्टर तुम्हाला 4 ते 5 मार्काला दिसणार. 4 मार्काला. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो आहे तो तुम्हाला जास्त दिसेल. बरोबर, जास्त मार्काला दिसेल. आपण रेल्वेला पडलेले प्रश्न घेणारच आहे, त्यावरून तुमच्या लक्षातच येणार आहे ती. ठीक आहे. दुसरा चॅप्टर आहे चाल व वेग. आता यामध्ये काय काय असतं? भौतिक राशी म्हणजे काय, एकक. बरोबर. राशी कोणकोणत्या आहे त्या, लांबी जे असेल, अंतर, विस्थापन. बरोबर. चाल, वेग, त्वरण, बल, ऊर्जा, कार्यशक्ती, सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर 10चं उपसर्ग. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. ह्यात आदिश राशी, सदिश राशी असेल. ठीक आहे. ह्या सर्व. आणि परत त्रुटी आहेत मोजण्याच्या, जे आहे ना, जो टॉपिक यामध्ये घेतला जात नाही तो CBT 2ला आहे, तो मी म्हटलेलं. त्यामुळे हे सर्व या चॅप्टरमध्ये असेल. आता दुसरा चॅप्टर आहे आपला चाल व वेग. ठीक आहे. चाल व वेग म्हणजे स्पीड आणि वेलॉसिटी. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला चाल, वेग, त्वरण, अंतर, विस्थापन यांच्या डेफिनेशन, यांची फॉर्म्युले आणि यावरचे प्रश्न एक्झामला पडतात. ते CBT 2ला ALPच्या या सब्जेक्टमध्ये हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये राहणार आहे. पुढचं आहे वस्तुमान, वजन व घनता. आता शब्दावरूनच कळतंय. वस्तुमान त्याच्याविषयी माहिती, वजन, वजनाचा फॉर्म्युला त्याच्याविषयी माहिती, गुरुत्वाकर्षणाची पण माहिती यामध्ये जे येणार आहे वजनामध्येच. कारण वजनाचा फॉर्म्युलाच तयार होतो काय, तर वस्तुमान गुणुले गुरुत्वाकर्षण G. बरोबर. त्यामुळे ते येणार. आणि घनता म्हणजेच डेन्सिटी.
ठीक आहे. नेक्स्ट चौथा चॅप्टर आहे कार्य ऊर्जा शक्ती. हा पण चॅप्टर तुम्हाला विज्ञानमध्ये झालेला आहे, तसा एक सब्जेक्ट चॅप्टरचा विज्ञानमध्ये तुम्हाला, पण याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा यामध्ये विचारलं जातं आणि एक एक्झाम्पल जास्त विचारले जातात यामध्ये. ठीक आहे. पुढचं आहे उष्णता व तापमान. हां, महत्त्वाची गोष्ट अजून एक, तुम्हाला जर वाटत असेल की सर हा चॅप्टर झालेला आहे, मग तुम्ही घेणार आहे का, स्पेशल सेपरेट घेणार आहे. ते विज्ञानचे लेक्चरचा आणि याचा काहीही संबंध नाही. हे सेपरेट लेक्चर आपण घेऊन प्रॉपर पद्धतीने तुम्हाला आपण शिकवणार आहोत. त्यामुळे अजिबात असा विचार करायचा नाही की त्याच झालेला आहे मग आता इथं वेगळं आहे का, वेगळ्याच शिकवणार आहे. ही बॅचच वेगळी आणि ह्याची लेक्चर पण वेगळी असतील, एकदम बेसिकपासून एक्झामला काय येतं आहे CBT2ला, कारण ह्याच्यावर मेरिट आहे. CBT1 ALPचा मेरिट नाही आहे, पासिंग आहे. म्हणजे मेरिट फक्त मारले की झालं, बरोबर, कारण त्याची मार्क पुढे धरली जात नाहीत CBT2 किंवा फायनलला, पण CBT2ची फायनलला मार्क धरली जातात आणि त्यामध्ये हा 50 मार्कला आहे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळेल, बरोबर. नेक्स्ट उष्णता व तापमान, हीट आणि टेम्परेचर. ठीक आहे, याविषयी बघणार आहे. हे टॉपिक 5 जे आहे ते लिहून घ्या व्यवस्थित. दुसरी गोष्ट, एखादा म्हणेल सर पेपर मराठीतनं असतो का, असा प्रश्न येतो एखाद्याचा. तुम्ही फॉर्म भरताना मराठी भाषा निवडायची, पेपर मराठीतूनच राहील. जर तिथं तुम्ही हिंदी निवडली तर पेपर हिंदी आणि इंग्लिशमधून असेल, मराठी निवडली तर मराठी आणि इंग्लिशमधून असेल, आणि इंग्लिश निवडली तर इंग्लिशमधूनच असेल. ठीक आहे, हे मी तुम्हाला आधी पण व्यवस्थित सांगितलेलं आहे समजून. नेक्स्ट 6वा चॅप्टर विद्युत म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी. जे विद्युत धारा असेल, ठीक आहे, विद्युत प्रवाह, बरोबर, विद्युत विभवांतर, हे जे सर्व आहे हे सर्व रेजिस्टन्स, बरोबर, म्हणजे रोध, हे सर्व जे आहे हे सर्व या टॉपिकमध्ये असणार आणि त्यावरचे प्रश्न. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला 7वा उत्तलक आणि साधारण मशीन, लिव्हर्स अँड सिंपल मशीन. हा टॉपिक मात्र तुम्हाला वेगळा आहे, सोप्पा आहे, फक्त व्यवस्थित लक्ष दिले की तुम्हाला परफेक्ट समजून जाणार आहे. लिव्हर अँड सिंपल मशीन. ठीक आहे, मशीनवरचा आहे थोडासा, पण भारी टॉपिक आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की काय अडचणच नाही. नेक्स्ट आहे 8वा पर्यावरणाचे शिक्षण म्हणजे इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. पर्यावरणाविषयी माहिती यामध्ये आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक वगैरे, तृतीय भक्षक, हे ज्या गोष्टी आहेत अशा थोड्या बऱ्यापैकी. पर्यावरणाचं संरक्षण, रक्षण या संबंधी सगळी माहिती यामध्ये आपल्याला येणार आहे. 9वा टॉपिक आहे IT साक्षरता म्हणजे यामध्ये कम्प्युटरचं नॉलेजबद्दल माहिती असते. कम्प्युटरबद्दल बऱ्याच गोष्टीचं नॉलेज इथं आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो. 10वा चॅप्टर आहे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य, ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ. आपल्या हेल्थ म्हणजे आरोग्य आणि व्यवसाय जे पण असतात, कंपनी वगैरे मोठमोठे असतात, बरोबर, त्यामध्ये सुरक्षा कशी बाळगायची, काम कसं करायचं, काम करताना आपली सुरक्षेसाठी काय काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टी, किंवा प्राथमिक उपचार असेल तर तिथं काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य. ठीक आहे, आरोग्यासंबंधी पण काम करताना आरोग्याला कसं जपायचं, या सर्व गोष्टी यामध्ये आपल्याला असणार आहेत. आणि लास्ट आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग, जो चॅप्टर जास्त मार्काला विचारला जातो. बाकीचे चॅप्टर तुम्हाला 4-5, 4-5, 3-4 मार्कला दिसतील सगळे, पण हा चॅप्टर तुम्हाला जास्त मार्कला दिसेल कारण याला सब चॅप्टर आहेत. सब चॅप्टर आहेत प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन, दृश्य म्हणजे व्ह्यू, वेगवेगळे व्ह्यू असतात, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, ठीक आहे, बॉटम व्ह्यू असे टाईपमध्ये. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, जे इन्स्ट्रुमेंट आहेत ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणते, पेन्सिल असेल, इरेझर असेल, किंवा आपला स्क्वेअर असेल, बघा जे आपण ड्रॉइंग करण्यासाठी वापरतो. ड्राफ्टर असेल, बरोबर, पेज असेल आपलं ज्याच्यावर आपण ड्रॉइंग करणार आहे, त्याची वेगवेगळ्या साईज असतात पेजच्या पण, ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात. ठीक आहे, रेषा, लाईन किती प्रकारच्या असतात, म्हणजे आता बघा ही एक लाईन झाली, ही एक लाईन झाली, अशा पद्धतीच्या डार्क एक झाली, अशी डार्क पूर्ण अशी लाईन, ह्या किती प्रकारच्या लाईन असतात, त्यांची नावं वगैरे या गोष्टी तुम्हाला इथे येतात. परत भूमिती, आकृत्या, जॉमेट्रिक फिगर पण आहे. त्यानंतर आहे चिन्हे व प्रतिनिधित्व, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, हे या टॉपिकमध्ये येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आहेत 11 टॉपिक आणि या 11 टॉपिकवर तुम्हाला 50 मार्काचा पेपर असणार आहे. आता हा इम्पॉर्टंट का आहे, कारण की तुमचं
जे 50 मार्काला हे आहे बरोबर, आणि 50 मार्काला काय तर 25 मार्काला मॅथ आणि 25 मार्काला रिजनिंग. आता हे तुमचं CBT 1 मध्ये झालेलं असतं, CBT 1 मध्ये गणित बुद्धिमत्ता तुम्ही केलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला ते अगोदरच येत असतं बरोबर. फक्त रिव्हिजन करायचं काम चालू असतं गणित बुद्धिमत्तेचं. पण हे मात्र तुमच्यासाठी नवीन असतं. हे जरी चॅप्टर तुमच्यासाठी जुनं वाटत असलं तर यामध्ये पण काहीतरी वाढवलेलं असतं, डीपमध्ये थोडं गेलेलं असतात ते, आणि त्यामुळे हे पण तुम्हाला परत एक्स्ट्रा करावं लागतं. आणि हे तर बाकीचे टॉपिक तुमच्यासाठी नवीनच असतात बरोबर. त्यामुळे इथं जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि मेरिट तर तुम्हाला माहिती आहे की 80च्या खाली बोलायचंच नाही. ओपनवाल्याने तर 85 टार्गेट धरूनच चालायचं. मग असल्या मेरिटच्या युगामध्ये तुम्हाला ऑप्शनलला सोडून किंवा 5-10 मार्क कमी पडू द्या चालते असं म्हणून जमेल का? अजिबात नाही. मेरिटमधून बाहेर टाकले जाल बरोबर. त्यामुळे या सब्जेक्टला खूप महत्त्व आहे. आणि बऱ्याच जणांचे मेसेज आले की सर सुरू करा CBT 2ची पण, मराठीतनं CBT 1 तर तुमची बॅच सुरू आहे, आम्ही घेतलेली पण आहे, ज्यांनी घेतली नसेल त्यांनी पण घेऊन टाका. तर CBT 2 साठी काय करू सर? CBT 2 ला पार्ट ए ला जो 50 मार्काचा सब्जेक्ट त्याला काय करू? तर त्यामुळे आपण फायनली सुरू केलेलं आहे. त्यामुळे जे CBT 2चा पण अभ्यास करत असेल त्यांनी पण जॉईन करा. आणि CBT 1 करत करत पण CBT 2चा ज्याला करायचा असेल परत जास्त लोड नको म्हणून त्यांनी पण बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करू शकता. थँक्यू फ्रेंड. मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचं हे बघायला सुरुवात करणार आहे. पहिला चॅप्टरला सुरुवात करणार आहे, एकक आणि मोजमापनला. ठीक आहे. त्याआधी आपलं CBT 2चं बुक आहे या बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचंच. आजच ऑर्डर करू शकता. अधिक माहितीसाठी या नंबरला मेसेज करा. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण उपलब्ध आहे. एक मिनिट. उपलब्ध आहे. तसंच CBT 1चा आपला प्रश्नपत्रिका संच आहे. प्रश्न अशाच टाईपचे रिपीट होतात, त्यामुळे हे पण तुम्ही घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी भेटून जाईल. जे गावात तालुक्यात राहता त्यांनी आपल्या ॲपमधून पण ऑर्डर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने घरपोच भेटून जाईल. डिलिव्हरी चार्जेस फ्री असतील. फक्त जे बुकची प्राईज आहे ते द्यायची, डिलिव्हरी फ्री होऊन जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरवर मेसेज करू शकता. बॅच पण लावायची असेल तुम्हाला कोणती पण तरी पण मेसेज करू शकता. इंजिनिअरिंग ड्रॉइंगची पण बॅच जॉईन करायची असेल तर मेसेज करू शकता. हे आपली पुस्तकं आहेत सगळी. कोणतेही पुस्तक NTPCसाठी आहे, टेक्निशियनसाठी आहे. आता टेक्निशियनचं पण आपलं पुस्तक मार्केटमध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. हे आपल्या सर्व बॅचेस सुरू आहेत. NTPC, सामान्य विज्ञान, टेक्निशियन, ग्रुप D, ALP. तुम्ही जे एक्झामचा अभ्यास करतात त्याची बॅच आपल्या ॲपमधून जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं पहिला चॅप्टर एकक आणि मोजमापन याला सुरुवात होईल. तुम्ही टॉपिकची नावं लिहून घेतलीच असतील CBT 2च्या. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया. थँक्यू फ्रेंड.